नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली आणि आता 8:10 झाले संध्याकाळी आणि आता निघाले बाहेर. थोडं काहीतरी मला वस्तू खरेदी करून आणायचे आहेत. एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला जायचे, तर काय काय पाहिजे थोडंसं ते घेऊन यायचं. मग आता दीदीला म्हटले चल, साहेबांना आता वेळ नाही. काल त्यांना वेळ होता तर मी दुसरेच कामं करत बसले. आता दीदीला म्हणे चल आपण जरा टॅक्सीने जाऊन आणायचं, काय थोडंसं काय काय आणते ते दाखवते तुम्हाला. मग जाऊन येते आता. पहिलं टॅक्सी भेटली आता इथं, बरं झालं. नाही तर संध्याकाळच्या वेळेला इथे लवकर टॅक्सी भेटत नाही. साहेबांना टाईम नाही म्हणून मला असं जावं लागते आज. तर आता आले इथे मी पंढरीनाथमध्ये. नेहमी इथं येत असते. आता इथं घ्यायच्यात मला साड्या. चला हां, आता इथे मी साड्या घेते कारण द्यायच्या कार्यक्रमात. आणि सोना गेली गावी, नाही तर तिच्याकडून मागवल्या असत्या, पण ती गावी गेली. त्यांच्याकडे सगळ्या नऊवार वगैरे सासूबाईच्या आमच्या इथूनच असतात. इकडे जे आहे ते नऊवार सासूबाईला इकल्या असतात. काठपदर पण असं एकदम स्पेशल काठपदर असं यांच्याकडे, बाकीच्या नॉर्मल. तर आता सामान घेतलं आहे सगळं. खायचं वगैरे पाहिजे होतं, जे काय कपडे वगैरे घ्यायचे ते घेतले. आता जे घेतलं आहे ते तुम्हाला घरी जाऊन दाखवते. पण आता इथं पहिले मला टॅक्सी पकडायची, तिथं लवकर टॅक्सी भेटत नाही. तर आलेत घरी, 9:30 वाजलेत. आलेत लगेच, येताना लगेच भेटली टॅक्सी, बरं झालं. आणि आता काय काय आणले ते दाखवते तुम्हाला, कारण आता मला आवरायचं परत. सकाळी मला लवकर निघायचं आहे. जायचं कुठे आहे मला, साहेबांचीकडं. त्यांच्या नातेवाईकामध्ये आहेत, वास्तुशांती आहेत, त्यांना वेळ नाही आहे म्हणून यश आणि मी चाललेत. गावी नाही, असं इकडे जवळ आहे. आमच्या निमोन साईडला पण नाही आहे, दुसऱ्याच आहे, पण नातेवाईक त्यांच्याकडं वास्तुशांती आहेत, तर तिकडे जायचं आहे मला. मग ते कसं सकाळी लवकर निघालो पटकन ते सगळं आवरून 1-2 तास तिथं बसून संध्याकाळपर्यंत पुन्हा यावं लागेल घरी असे. आणि मग आता मला माझी पण आवरावरी करायची. दीदीला बोलत आहे चल, तर दीदी बोलती नाही. मग ठीक आहे, पप्पाचं तिचं ते आवरेल. चालेल, चला हे दाखवते काय ते. तर हे खायचं वगैरे आणलं आहे थोडंसं न्यायला त्यांना. फरसाण, बिस्किट वगैरे आणि आदर वगैरे 1 किलो फरसाण वगैरे असं आणलं. ते ठेवलं यातच. आता हे काही काढत बसत नाही, पुन्हा काढा पिशव्यातून हवा असं होतं. म्हणजे दाखवते. त्यांची तर जॉईंट फॅमिली त्यांची, तर मग जॉईंट फॅमिली म्हणून मग हे बघा, त्यांच्या प्रत्येकासाठी एक साडी, जे मेन आहे त्यांना हिरव्या कलरची साडी घेतली मी, एक ग्रीन साडी आणि टॉवेल टोपी, असं हे वेगळं वेगळं करून घेतलं आहे. हे आहे ज्यांची वास्तुशांती त्यांना. आणि दुसऱ्यांसाठी हा थोडासा एक मोरपिसी कलर घेतला आहे. हा असा एक मोरपिसी कलर, डिझाईन एकच आहे, सेम सगळं याचं, फक्त कलर वेगळे घेतले. आणि शॉल टोपी असा हा कलर घेतला आहे मोरपिसी. आणि हा एक असा घेतला आहे, थोडासा असा पोपटी कलर घेतला आहे. हा आणि एक टॉवेल टोपी. शॉल नाही घेतल्या मी, ते शॉल आहे ना इकडे तिकडे होतं. टॉवेल टोपी मी शॉलच बोलते वाटतं. माझं ना 2 दिवस झाले डोकं फरसटल्यासारखे, काही पण बोलते चुकीचं. हा कलर घेतला आहे, हे बघा सेम झालं, सेम घेतलं, एकच पॅटर्न आहे, फक्त कलर वेगळे घेतले. एकच याचे, कारण एकाच घरात द्यायचे म्हणून टॉवेल टोपल्या सगळ्या सेम घेतले. आणि यांची ते आजी लागते, ते आजी लागते त्यांच्यासाठी पण एक नऊवारी साडी घेतली. ही नऊवारी साडी घेतली. टेरिकॉट आहे, कॉटन नाही आहे, टेरिकॉट पॉलिस्टरमध्ये येतं ना, ते घेतलेत. हे झालेत असं. आता हे सगळं पॅक करून ठेवायचे. हे झालेत. आणि अजून एक मोठं गिफ्ट घेतले, ते दाखवते. यामध्ये हे सगळं ज्युसर, मिक्सर,
बरंच काही काही वेगळं वेगळं आहेत. तर हे एक घेतलं आहे हे द्यायला. आता याला एक मोठ्या पिशवीमध्ये घालायचं आहे. हे दुपारीच आणले साहेबांनी, हे काही मी आणलं नाही. आता साहेबांनी आणलेत. सेम असं आहे त्याच्यामध्ये, असंच आहेत. मी खोलून बघितलं आता तर सेम आहेत. ज्यूस पण होतो आहे, मिक्सरचं वापर होतो आहे आणि पीठ वगैरे मळायचं पण होतं आहे सगळं काही. तर ते साहेबांनी आणले, त्याच्यामुळे याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे, पण छान दिसतं आहे. बघितलं ना खोलून तर चांगलं आहे. तर हे गिफ्ट मला आता ते पॅक करून त्यांना हे ठेवायचं आहे. आणि पुन्हा कपडे वगैरे आता जे काढले ते सगळं एकात एक करते, व्यवस्थित पुन्हा जसं होतं तसं ठेवते आणि माझं आवरावरी करून ठेवते. दीदीला बोलत होते तर दीदी येत नाही, तर मग ती थोडंसं घरातलं आवरेल, साबुदाणा वगैरे भिजवून ठेवते. साहेबांना ती बनवून देईल साबुदाणा वगैरे. हे नवीन ड्रेस घातला ना, याला जी हे असते ना, हातानं कसं अस्तर नाही लावलेलं राहते, सिंगल आहे ना, तर टोचतं. बाकीच्या सगळ्या ड्रेसला अस्तर असतं, माझ्या पूर्ण ड्रेसला सगळ्या एकूण एक ड्रेसला अस्तर, म्हणजे हाताला आहे ना हे नेटसारखं कपड्याचं टोचतं मला नुसतं. असं ते असं आलं की ते कधी काढते. पण ओढणी बघा खूप छान आहे ओढणी याची, आणि खूप मोठी अशी ना लोळती बघा. हा थांब, अशी ना साडीसारखी खूप मोठी लोळती. दीदी मागे थांबलेली शेवपुरी आणायला, कारण मी अशीच गेली ना अशी आली, मी काही कुठं थांबले नाही काय नाही. तर ती आणि त्यांनी मला ते अशा पिशव्या देत असतात मोठ्या मोठ्या पंढरीनाथच्या. पंढरीनाथांचंच आहे सगळं त्यांच्याकडे. तर चला आता हे पिशव्यांमध्ये घालते मी. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला सुरुवात खूप लवकर केली बघा. आता सकाळचे 7:45 वाजले आणि माझं आवरलं आहे. निघाले बोलले तर कार्यक्रमात जाणार आहेत, तिकडे चालले. देवपूजा वगैरे सगळे झाली, पण आता तिकडं बघितलं तर ही एक कडी, चाफ्याची एक कडी फुललेली, जास्वंदाचे 2 फुलं आलेली ते वाहिले गणपती बाप्पाला. आता ही स्वामींना वाहते. आणि अशी कॉटनची साडी नेसली का तर बघा, चाफ्याला रोज एक एक फुल येतं आहे. आता 1-2 दिवस नाही येणार, आता कळ्या अजून थोड्याशा येतात आहे भरपूर, पण लगेच उमलणाऱ्या नाही आहे. तर 2-3 दिवसापासून रोज चाफा मिळत होतं स्वामींना. तर निघाले आता सगळं आवरून. 7:45 झाली इथेच. आता जायला तर 4-5 तासाचा रस्ता आहे पुढे, भरपूर उशीर होणार आहेत आणि यायला तर आता रात्रच होणार आहेत. पण तिकडे काय पुढे मी जिथं जाणं तिकडचं काही मी शूट वगैरे नाही घेणार आहे, पण रस्त्याने जे काही जाईल येईल तेवढंच आहे. बऱ्याच ठिकाणी असं मी नाही घेते कुठं. चला आता निघू. काल साहित्य आणले ते पंढरीची पिशवी आणलेली वगैरे सगळं याच्यामध्ये भरून घेतलं आहे. आणि पण काही काही आम्हाला पाण्याची बॉटल वगैरे, बिस्किट, ॲपल वगैरे मी असं पिशवीमध्ये घेतलेत मला, कारण गोळी घ्यावं लागणार मध्येच. अगोदर बीपीची गोळी घ्यावं लागेल 9-9:30 मग तेव्हा काहीतरी खाऊन मग गोळी घेणार. दीदी आणि साहेब आहेत झोपलेले आहेत. दीदी देईन त्यांचं आवरून वगैरे. साबुदाणा भिजून ठेवला, तिला बोलले तू साबुदाणा वगैरे बनवून दे, ती पण तेच खाणार आणि त्यांना पण तेच होईल. एकटीसाठी कुठं काय करत बसणार. आता मशीन वगैरे लावून दिलीत मी की तिला आपलं नंतर सोपं पडेल काम थोडंसं, कारण खूप असं लाद्या वगैरे पुसावं लागेल म्हटली. चला निघतोय मग आता. तर आता खाली येऊपर्यंत बरोबर 8 वाजले आणि 8 ते 12 वाजेपर्यंत आम्ही पोहोचणार. 1-1.5 तास बसून, म्हणजे जायला यायलाच एवढा वेळ लागतो, पण तिथे थांबायला जास्त वेळ नाही, पुन्हा यायला इतकं वेळ नाही. गाडी वगैरे आधीच आणून ठेवली यशनी इकडे, आपली तिकडे पार्किंगमध्ये असते. बघा तुम्हाला बोललेली कार्यक्रमाला गेलेली, तिथं कार्यक्रम वगैरे सगळं झालं, जेवण खावणं झाले, पण मी तिथलं काहीच व्हिडिओ वगैरे घेतले नाही. आणि त्यांना देणं घेणं, त्यांनी पण साडी वगैरे, ही बघा ही सकाळी असली घातली ती साडी, आता ही तिथं साडी वगैरे नेसवली त्यांनी. यशला पण शॉल टोपी वगैरे दिलं आणि कांदे बिंदे काय काय बरंच डिकीमध्ये काय काय टाकून दिलेत. तर आता इथलं झाले. अजून पण एक ठिकाण
तिथं 10 मिनटं थांबायचे, दुसरे नातेवाईक आहे त्यांच्याकडे, आणि मग तिथून पुढे घरी जायचे. तर घरी जायला 8, 9, 10 तरी वाजू शकतात. तर चला आता इथं थोडंसं थांबतो. पण मी आता दोन्ही ठिकाणी कुठलंच काही व्हिडिओ नाही घेणार आहे. गाडी हलती भरपूर. चला मग घरी जाऊन भेटते आता तुम्हाला. तर तुम्हाला मग सांगितलं की आता दुसऱ्या पाहुण्यांकडे गेलं. मग आता तिथे जाऊन तोंडात पाय वगैरे धुतलं, सरबत वगैरे, लिंबू पाणी वगैरे घेतलं. मी पुन्हा तिथं चेंज केलं कारण ते नवीन कपड्याने आणि गरम गरम व्हायला होतं. आता तिथून निघालो. मग त्यांचं खूप झालं, एवढं काय काय भरून दिलं त्यांनी. पण साहेबांचे नातेवाईक होते इकडे. आता इथून हायवेला लागणार आहेत आम्ही. आता यश थांबला इथे, काहीतरी कोल्ड्रिंक वगैरे घ्यायचं आहे थंड जरा. लिंबू पाणी वगैरे पिलं आहे त्यांनी. तर एवढं गव्हाची गोणी, कांदे, लसूण, इतकं काय काय भाज्या बिज्या भरून दिलेत. मागे सगळं डिक्की त्यांनीच पॅक झाली. आणि आता इथून निघणार आहेत आम्ही. आता जवळ जाता आम्हाला किती वाजेल, आता 4:30 झाले. थंड बॉटल वगैरे घेतली. गाडीतलं पाणी ना गरम झालं आहे बघा. आता त्याने थंड बॉटल आणलेत. पाणी जे आणलं ते ना गरम गरम झालेत एकदम असं. तर आता निघतो इथून. आणि मग किती वेळ लागेल अजून माहिती नाही. 4:30 होऊन गेलेत. आता काही पुढे कुठे थांबायचं नाही आहे. पोचू 8, 8:30 वाजेपर्यंत तरी जाऊ घरी. पण अशी झोप आली ना तर शीट असं इकडं तिकडं होतं आहे आणि मानेला झटका बसत. झोपलेली जरा वेळ मी. एकेकाचे फोन येत आहे, दीदी फोन करते, पप्पा फोन करते, असंच चाललंय सारखं. चला आता निघतो इथून मग. तर बघा आता येऊन पोचलेत घरी. आता 8:30 वाजले बघा. सकाळी बरोबर घरातून 8 वाजता निघालेत आणि आता 8:30 वाजले घरात पोचले. 12 तासाचा प्रवास. बाप रे, गाडीत बसून बसून चक्कर यायला लागतात मला, काय सांगू तुम्हाला. खूप अवघड आहे. लगेच थकवा वगैरे होतो. म्हणजे सारखं कंटिन्यू बसून कार्यक्रमात बोलण्यात त्याच भरपूर असे झालं. छान झालं सगळं तिकडे जाऊन. पण बरं वाटलं सगळ्यांना भेटून आली तर. आणि खूप सामान दिले त्यांनी सगळ्यांनी. खूप पसारा दिला आहे. आता नुसतं मला बरोबर दाखवते बघा. असे जे घेऊन गेले त्या पिशव्या पुन्हा भरून दिल्या. गव्हाची गोणी दिली, यात कांदे, लसूण, काय काय आहेत, पापड इपड बरंच काय काय आहे. आणि अजून इकडे पण ठेवले बघा. इकडे वरती पण ठेवले 2 पिशव्या, त्याच्यात पण आहे भरपूर काहीतरी. आता हे सगळं ना निवांत खोलते. पहिलं फ्रेश होते, दिवाबत्ती करते. आणि कारण दीदी आता 6:30ला गेली बाहेर. तर मग घरात दिवे लावून दरवाजा बंद करून नाही जात. म्हटले राहू दे मी. पण आम्हाला ट्रॅफिक लागला. आम्ही 7 वाजता घरी आलो असतो, पण ट्रॅफिक खूप लागला आम्हाला. तर तिथे 1 तास आमचा पूर्ण वाया गेला. यश आता गाडी लावायला गेला. गाडी तिकडे पार्किंगमध्ये नेऊन लावायला लागते. आता तो येईल. बनवणार नाही काही, बाहेरून मागवणार आहेत. बनवणार नाही मी काही. आता दमून आले मी. अजिबात जेवण बनवायच्या मागे लागत नाही. पहिला थोडासा चहा वगैरे बनवून पिणार जरा. कारण जे तिथून बसले तर इथंच येऊन उतरले गाडीमध्ये. उतरलोच नाही आम्ही कुठे. अजिबात थांबलो पण नाही, उतरलो पण नाही, काहीच नाही. पण एका दिवसात जे जाऊन आले ते काम खूप छान झालं. त्यांनी साडी वगैरे दिली, छान साडी वगैरे दिली. तुम्हाला दाखवेन नंतर. मी पण सगळं घेऊन गेले. ते ज्यांना जे जे आपल्याला द्यायचं असतं मानपान ते सगळं घेऊन गेलेली. तर आता हे सगळं तुम्हाला नंतर दाखवते. पहिले जरा चेंज वगैरे करून हातपाय धुवून चहा, बत्ती लावून चहा वगैरे घेते. भेटते मग नंतर थोड्या वेळ तुम्हाला. तर काही चहा वगैरे झाला, सगळं झालं. एक अर्धा तास तरी मी बसून राहिले. चहा घेतला. हे बघा दिवाळी पहिले दिवे वगैरे लावून दिले. दिवे चालूच आहे अजून. आणि अर्धा तास बसले रिलॅक्स. आणि आता काय केलं, मग हे सामान जे आहे गोण्या पॅक होत्या त्या, ते थोडंसं मोकळं केलं. नाही तर मग ते सामान आतमध्ये खराब होऊन जाईल. उचलणार तर वगैरे नाही. आता यश पण दमून आला, त्याला पण नाही उचलायला लावणार. आणि आता हे उद्या सकाळी इथला पसारा पण काय काय आणले ते दाखवते. एका दिवसात गेले तरी एवढं काय काय भरून देतात, दाखवते तुम्हाला. हे बघा, ह्या 2 गोण्या कांद्याचे दिले आता मला. हे कांदे दिलेत आणि लसूण दिला आहेत. खूप असा लसूण दिला आहे. आता मागेच मला गावचा लसूण आलेला होता. आत्ता पण खूप लसूण दिला आहे पुन्हा. हे बघा लसूण वगैरे असं. हे वरती जर असेल ना लसणाला, हे तर लसणाचे जे कांडे असतात ना पोकळ नाही होते, खराब होत नाही ते. अशा निभर राहतात, किती पण दिवस राहू द्या.
निबर राहतात. फक्त ही वरची पात काढायची नाही. तर पहिल्याच 2-3 जुड्या आणि हा एवढा आता. हा मला कितीतरी दिवस जाणार. कांदे वगैरे जाळ्यांमध्ये भरून ठेवायला लागेल. खूप कांदे येतात. हे एवढे कांदे मी काय करणार, खराब होतात. त्यापेक्षा व्यवस्थित उद्या निवडून मी आता ते खुलं का करून ठेवलं, घाम जर पकडला ना तर कांदे पटकन खराब होणार. म्हणून मी पहिला असे उघडं करून, आता रातभर AC चालणार आहेत, AC मध्ये असे राहून जाईल, तर याला काही खराब होणार. उद्या निवडेल, उद्या थोडंसं काम कमी करेल घरातलं आणि हे पहिलं निवडून वगैरे ठेवेल. आता हे सगळं बाहेर ठेवून देणार आहे, लसूण वगैरे, कारण घरात एवढी जागा होत नाही आणि माझं बऱ्यापैकी सामान बाहेर असतं. आता हे झालं आणि ही गोणी आता उद्या मला टाक्यांमध्ये भरायला लागेल. 2 टाक्यांमध्ये भरावं लागेल ही गव्हाची गोणी. आणि इकडे छोटं मोठं काय काय सामान आहे ते दाखवते तुम्हाला. हे बघा मी काढून ठेवलं आहे. आता काय झालं, एवढं सांभाळून आणलं आणि एका पिशवीलाच मी टेकून बसले. थोडेसे पापड हे झालेत, नागलीचे पापड तुटले माझ्याकडून. तांदळाचे पापड दिले, नागलीचे पापड दिले. आणि तुम्हाला सांगू, खूप वर्षातून मी आज मी तिथं पण खाल्ले जेवणाबरोबर. हे ज्या लग्नामध्ये पुऱ्या बनवल्या जातात आमच्याकडे, सांजोऱ्याच्या पुऱ्या बघा. आता गाडीमध्ये ना तुटल्या, हे बघा असा सांजा भरलेला असतो, असं भरून पुऱ्या बनवल्या जातात आमच्याकडे. हे लग्नाला ह्या गोष्टीचं खूप महत्त्व आहे. पुऱ्या बनवायला कितीतरी बायका आलेल्या असं, माझ्याकडून फुटल्या ते. आणि अशा ह्या आमच्याकडे फक्त लग्नातच बनतात, इतर वेळेला नाही. आम्ही त्यांच्याकडे गेलो एक ठिकाणी, दुसरीकडे चहा पाणी होईपर्यंत त्यांनी मला एवढा गवती चहा वगैरे कापून दिला बघा. खूप असा मला आवडतो ना गवती चहा, भरपूर असा गवती चहा कापून दिला. बोले चहा वगैरे पिऊपर्यंत होऊन जाईल, कुठे एवढा पसारा घेऊन जातात. ते झालं. आणि इकडे काय दिलं, हे उडदाचे पापड त्यांनी तिथं तळलेले ना आम्हाला जेवणाबरोबर. इतके ठिसूर झालेत ना, अक्षरशः विकतच्या पापडाला मागे टाकेल. आणि पुन्हा हे सांडगे मला आवडतं, सगळ्यांना माहिती मला आवडतात. हे बघा, हे हाताने तोडलेले, हे झाऱ्याचे नाही आहे, हे हाताने तोडलेले सांडगे. ते वड्या, आमच्याकडे वड्या म्हणतात, याला वड्या म्हणतात आमच्याकडं, बाकी ठिकाणी सांडगे म्हणतात. पण पापड खूप छान आहे, जेव्हा तळेल ना तुम्हाला दाखवेल. पण ह्या गोडपुऱ्या दीदीला देईन मी खायला, जे सांज्याच्या पुऱ्या म्हणतात, सांजोऱ्या. ते झालं. एक फ्लावर होता घरात, तो पण दिला. आणि यामध्ये काय दिले, हे बघा, हे नारळ दिलेत, त्यांच्या झाडाचे नारळ दिले. यामध्ये काय मलाच माहिती, त्यांनी काय काय बांधून दिले. मी आता नुसतं असं काढून ठेवलं आहे. कढीपत्ता आहे, वरती कढीपत्ता लागतोय हाताला, गाठ बसली पिशवीला. आणि कढीपत्त्याबरोबर काय आहे, खाली कैऱ्या आहेत. अरे बापरे, झाडाच्या कैऱ्या आहेत त्यांच्या. वा, जी कच्ची असेल त्याची एखादी चटणी बनवेल मी. आहे कच्ची, मी त्याची चटणी बनवेल आणि दाखवेल तुम्हाला. मला खूप आवडते कैरीची चटणी. तर त्याच्या मी आता हे, अरे मस्त झाडाच्या कैऱ्या दिल्यात. याला हे लागलेले, तोडल्यानंतर असं चीक निघतो ना त्याचे डाग पडले. आणि बघा, जिथे वास्तुशांतीला गेलेली तिथं त्यांनी मला ही साडी दिली. जड आहेत ना ताई, हलकी नाही, जड आहेत. मी घातलेली तिथं, पण मला ना नवीन आहे असे गोंडे वगैरे लावलेले. मला गरम व्हायला लागलं. गोंडे अशी वेगळीच काहीतरी डिझाईन आहे त्याच्यावर. हे असे बघा, अशी काहीतरी डिझाईन आहे लेडीजची, अशी म्हणजे छान वाटते, काहीतरी वेगळं. निघणार नाही बोलले, प्रिंट वगैरे निघणार नाही. आणि असं ब्लाऊज पीस आहे. आता तिथं थोडा वेळ घातली मानपान, कारण मागे पण आईचं हे झालं तेव्हा पण त्यांनी मला साडी होतं, ते मी नेसली नाही, मग बॅगेत घालून आणलेली. आणि आत्ता बोलले नाही, तेव्हा तशीच गेली. असा ब्लाऊज पीस आहे याचा, घातली होती, छान वाटत होती. हा ब्लाऊज पीस आहे आणि अशी ही पूर्ण साडी आहे. असे पॅटर्न माझ्याकडे नसतात शक्यतो, ताईनं तुम्ही बघितलं आहे, माझ्याकडे सगळे जास्तीत जास्त काठपदर असतात. तर ठीक आहे, मानापानाची आहेत, आलीत. चालेल, चला आता हे सगळं व्यवस्थित ठेवून देते. सगळं तो पसारा तसंच राहू देणार, तिकडचं काही उचलणार नाही मी, ते राहू देते. यशनी पनीर क्रिस्पी आणि काय पनीरची कुठली ग्रेव्ही भाजी मागवली. आणि हे बटर रोटी वगैरे तो जेवलात. मी बोलले मला तो विचार तुला काय खायचं, म्हणजे मला नाही खायचं. मी ते दुपारी पोटभर तिथून जेवून निघालेली ना, माझं पोट एकदम गच्च आहे. आता मी वाटलं तर सँडविच मागवेल, त्याला सांगेल मी आता बनवणार नाही काय. साहेब बोलले मला पण नको, ते पण बाहेर जाणार तिकडे कुठे, ते पण जेवायला नाही आहे. दीदीने संध्याकाळ आता मॅगी वगैरे खाऊन गेली बोलली. तिने भांडी सगळं आवरलेलं आहे. चला आता नुसता हिंडण्या फिरण्याचा व्हिडिओ बनवला आहे, जसं झालं तसा सांभाळून घ्या. पण तुम्हाला सांगते बघा, छोट्या गोष्टी एवढं का होईना नातेवाईकांनी असं, म्हणजे आता इथं सगळं भेटतं आहे ना, विकत घ्यायला गेलं टोटली वस्तू भेटतात. मुंबईमध्ये तर सगळंच भेटतं.
पण एक प्रेम असतं आणि अशा प्रेमाच्या माणसांनी म्हणतात ना, असे आपल्या आयुष्यात आहे असे लोक महाराजांचे आभारी आहेत. त्यांनीच दिलेले आहेत ते. तर अशी माणसं पण पाहिजे. आता घरी आलं त्यांना सांगितलं, आले घरी पोचले वगैरे सांगितलं फोन करून. कारण आता यश दमला, यश बसला, आता यश काही हलणार नाही तिकडनं. दिवसभर गाडी जाताना येता मी तरी झोपते वगैरे, त्याला काय, त्याला खूप रिस्की कामं असते त्याचं. चला आता ह्या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.